मी दुष्काळी भागात आले. तडसर गावामध्ये सुद्धा मी सलग 9 वर्ष सेवा केली. या 9 वर्ष सेवा करताना तिथं जे आसपासची जी मुलं होती त्या मुलांमध्ये मी रममाण झाले होते. त्या मुलांमध्ये घडवण्याचा मी प्रयत्न करत होते. आत्ताच माझा लाडका विद्यार्थी अर्जुन होलमुके त्यानं प्रत्येक मी जे काही केलं ते त्यानं त्याच्या शब्दात सांगितलं. आणि त्यानंतर बरोबर 11/7/2002 साली मला 12 वर्ष पूर्ण झाली आणि 12 वर्ष झाल्यानंतर 13व्या वर्षात मी वाळवा तालुक्यात पदार्पण केलं आणि ते आज तागायत मी तुमच्यासमोर आहे. मी जे काही केलं हे मी स्वतः तुम्हाला सांगणार नाही, तर माझ्यासाठी माझी शाळा, माझी मुलं, माझे पालक, माझे सहकारी, माझं कुटुंब आणि माझं गाव यांनी काय केलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. माझी शाळा म्हणजे माझी पंढरी, माझी शाळा म्हणजे माझं सर्वस्व, माझी शाळा म्हणजे माझं आयुष्य, माझी शाळा म्हणजे माझी आई. जसं आई आणि आईला जशी मुलीची ओढ असते तशी मला शाळेची ओढ. एकदा शाळेत पाऊल टाकलं की मला जगात काही चाललंय किंवा जगाशी माझा काही संबंध नव्हता. फक्त शाळा आणि शाळाच. बाहेर ऊन आहे का वारा आहे का पाऊस आहे मी कधीही पाहिलं नाही. समाधान वाटायचं. एखाद्या विद्यार्थ्याला ज्यावेळेला वाचन लेखन यायचं त्यावेळेला त्याच्या आई वडिलांना आनंद होत नसेल इतका आनंद मला व्हायचा. सकाळी दिवस उगवल्यापासून ती विद्यार्थी माझे डोळ्यासमोर गोंडस चेहरे असायचे. संध्याकाळी झोपेपर्यंत तेच विद्यार्थी आणि या विद्यार्थी म्हणजे माझी पंढरी होती. आणि या पंढरीत मी विठुरायांना माझ्या मुलांच्या मध्ये पाहत होते. माझं मुलं म्हणजे माझं सर्वस्व होतं. आणि ही मुलं ज्यावेळेला मोठी होऊन माझ्यासमोर यायची त्यावेळेला माझा आनंद गगनात मावत नव्हता. माझं मुलं म्हणजे माझं सर्वस्व. त्यानंतर मी पालकांना खूप मानते. पालकांनी मी इतकी 24 वर्ष माझ्या गावात सेवा केली, परंतु कुठलाही पालकानं कधीच तक्रार घेऊन आलाही नाही की मॅडम तुम्ही माझ्या मुलाला मारलं, मला काही विचारणार नाही. हा पालकांचा विश्वासाला मी सार्थ ठरले. त्यामुळे प्रत्येक वाळव्यातील पालकांचं मी खरोखर सर्वस्वी आभारी आहे. त्यानंतर माझे सहकारी बंधू भगिनी बाबूराव पवार मुख्याध्यापक यांच्या कारकिर्दीपासून आज विजया पाटील मॅडम यांच्या कारकिर्दीपर्यंत अनेक मुख्याध्यापक होऊन गेले. माझ्या कोले मॅडमना मी नेहमी म्हणायचं किंवा माझे सहकारी म्हणायचे की कोले मॅडम तुमची नवरत्न आहे, तुमच्या दरबारामध्ये ही नवरत्न आहे. आणि या नवरत्नापैकी एक म्हणजे मी फार हट्टी होते. मी स्वतः सांगते मी फार हट्टी होते. आमच्या पवार मॅडम म्हणायच्या की भोई मॅडम फार हट्टी आहे, परंतु माझ्या या सर्व सहकार्याने माझा हट्ट पुरवण्याचं काम केलं. दोन्ही खवरे मॅडम, मोकाशी मॅडम, त्यानंतर कैलासवासी महाडिक मॅडम यांनी मला थोरात मॅडम नंदुबाईचा दर्जा दिला. नंदुबाई म्हणून मला त्या नेहमी मला बोलवायच्या आणि माझा हट्ट पुरवायच्या. माझ्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायच्या. माझ्या मैत्रिणी संगीता माळी मॅडम, जयश्री मुळीक मॅडम, अंजली यादव मॅडम कायम ठामपणानं माझ्या पाठीशी उभा राहायच्या. केंद्रातले प्रत्येक शिक्षक मी सगळ्यांचे ऋणी आहे. कोणत्या ना कोणत्या रूपाने ते माझी मदत करत होते. इन्स्पेक्शन ज्यावेळेला भरत खोत सर घ्यायचे त्यावेळेला पाठीवर थाप असायची, होई मॅडम खूप छान वर्ग केला. ज्यावेळेला 4 महिने माझ्याकडे चार्ज आला त्या 4 महिन्यामध्ये केंद्र प्रमुख आदरणीय कोडक सर यांनी सांगितलं की होई मॅडम तुम्ही या बक्षिसास पात्र ठराल, तुम्ही खरोखर यामध्ये भाग घ्या. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यावेळेला आम्ही 1 लाखाचं बक्षीस शाळेसाठी मिळवून दिलं. मला अनुभव नव्हता, परंतु या 4 महिन्यामध्ये माझे सहकारी आदरणीय गुरव सर, देसाई सर, त्याचबरोबर माळी मॅडम, आम्ही 5 जणच होतो, कोपणे मॅडम इतकं सहकार्य केलं. देसाई सरांनी कागद माझ्याजवळ द्यायचा, फक्त मॅडम सही करा. आणि खरोखर त्या 4 महिन्यात खूप छान आम्ही शाळा चालवली. मला इथं गायकवाड सरांचाही उल्लेख करावा वाटतो. गायकवाड सर नेहमी